उद्या लोकसभेसाठी मतदान आहे आणि हे मतदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। या देशाच्या वर नेतृत्व कुणाचं असावं, हा देश कोणी चालवावा, यासाठीचं हे मतदान आहे। आणि त्यामध्ये गेले 10 वर्ष आदरणीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून देशामध्ये अनेक विकासाच्या योजना आल्या, रस्त्यांच्या आल्या, पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन योजना आली, रेल्वेचं रुंदीकरण, रेल्वेचं सौंदर्यीकरण, तसं नवीन रेल्वे दुरांतो असतील, राजधानी एक्सप्रेस असतील, मेमू रेल्वे असतील, अशा अनेक रेल्वेंच्या सुविधा आपल्याकडे निर्माण झाल्या, संरक्षणाच्या व्यवस्था मजबूत झाल्या। अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून या देश एक वेगानं विकासाच्या दिशेनं वाटचाल करतो आहे। म्हणून या निवडणुकींमध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार यावं। नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी शिवसेनेसोबत यावे आणि शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे। मोदीजींनी हे का म्हटलं हे तर मोदीजी सांगू शकतील। त्याचा अर्थ वेगवेगळे कोणाला लावायचे असते ते लागू शकतात, परंतु मला वाटतं की मोदीजींना या ठिकाणी कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं बहुमत त्यांना मिळालं। एकीकडे शरद पवारांनीही मधल्या काळात जे आहे काही लहान पक्ष विलीन करण्याचं विधान केलं होतं, त्यानंतर मोदीजींचंही विधान आलं, कुठेतरी या विधानात या काही संबंध वाटतं आपल्याला? नाही, राजकारणामध्ये लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणं, मोठे पक्ष बरखास्त होणं, ही प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वी पण घडलेली आहे आणि या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा तो एक भाग असू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं वक्तव्य केलं असावं। आपण अशा एक बातम्या चालत आहेत आता प्रिंट मीडियामध्ये की आपण असं म्हटलं की नरेंद्र मोदींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा घ्यायची गरज पडू शकते, अशा काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या। मला वाटतं बातम्याचा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असावा। नरेंद्र मोदींची आजची स्थिती जरी आहे तर 400 पार, त्यामुळे त्या आणि देशातली स्थिती पाहता अशा स्थितीची त्यांना काही मदतीची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही।